और जनाब, क्या चल रहा है? जनाब, हिंदुस्तान में तो चीन टपाक डम डम चल रहा है। मेरे लिए तू तू जा तू दर्द तक मैं जीना मेरे जीण दी वजह तू जलवा है हमारा। जय शिवराय मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? एडिटिंग करताना करायलाच पाहिजे, कारण तुमच्यासाठी घेऊन आलोय सोप्या पद्धतीने एडिटिंग, ते पण आपल्या मराठी भाषेत. तर मित्रांनो, प्रिव्ह्यू तर तुम्ही पाहिलाच आहे. तर प्रिव्ह्यू आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. आणि अशा प्रकारे प्रिव्ह्यू बनवण्यासाठी आपल्याला अलर्ट मोशन या ॲपची गरज लागणार आहे. तर अलर्ट मोशन ॲप तुम्हाला ओपन करायचं आहे. तर अलर्ट मोशन ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला बिटमार्क आणि शेकीपेकची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर तुम्हाला बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसेल. तर तुम्हाला इथे प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला जे पण फोटो ॲड करायचे आहेत ते फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. त्यानंतर थ्री डॉटवरती जाऊन फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे आणि जिथपर्यंत बिट आहे तिथपर्यंत हा फोटो ॲड करून घ्यायचा आहे. तर अशाच प्रकारे सगळे फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. तर मी सगळे फोटो ॲड करून घेतो. तर मी सगळे फोटो ॲड करून घेतले आहेत. तर फोटो ॲड केल्यानंतर तुम्हाला इथे प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. तर मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक पेज दिलेली आहे ती ॲड करायची आहे. तर ॲड केल्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफरच्या साहाय्याने तुम्हाला ही अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायची आहे. तर ॲडजस्ट करून घेतल्यानंतर ही पेज ॲडजस्ट करून घेतल्यानंतर शेवटपर्यंत ठेवायची आहे. तर त्यानंतर तुम्हाला पुन्हा बॅक यायचं आहे. तर तुम्हाला बॅक यायचं आहे. आल्यानंतर आपला शेकीपेक प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर शेकीपेक प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर हा पहिलावाला इफेक्ट आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. इफेक्टमध्ये जाऊन थ्री डॉटवरती जाऊन कॉपी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर पुन्हा बॅक यायचं आहे. आपला चालू बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर हा वाला इफेक्ट फक्त या फोटोला द्यायचा आहे. तर हा वाला इफेक्ट फक्त या फोटोला द्यायचा आहे. त्यासाठी ते इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. थ्री डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा आहे. तर हा वाला इफेक्ट फक्त याच फोटोला द्यायचा आहे. त्यानंतर आपले जेवढे पण राहिलेले फोटो आहेत त्या सर्वांना दुसरा वाला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर आपला शेकीपेक प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर शेकीपेक प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर हा 2 नंबरचा इफेक्ट आहे. तर हा 2 नंबरचा इफेक्ट आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. क्लिक केल्यानंतर इफेक्टमध्ये जायचं आहे. इफेक्टमध्ये गेल्यानंतर थ्री डॉटवरती जाऊन कॉपी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर कॉपी इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर पुन्हा बॅक यायचं आहे. तर बॅक आल्यानंतर आपला बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला आता आपले जेवढे पण फोटो राहिलेले आहेत त्या सर्वांना हवालाच इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी फोटोवरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन थ्री डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर सगळ्या फोटोंना अशाच प्रकारे इफेक्ट द्यायचा आहे. तर मी सगळ्या फोटोंना इफेक्ट देतो. तर मित्रांनो, आपला व्हिडिओ झालेला आहे. तर व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी इथे सेटिंगच्या पलीकडे ॲरोचा ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला जेवढे पण व्हिडिओची रेझोल्युशन पाहिजे तेवढे तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर खाली एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करायचं आहे. नहीं, सोचिए मत, सब्सक्राइब कीजिए.